अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाद्वारा आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमाअंतर्गत आज मराठी पत्रकार भवन या ठिकाणी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला, ज्यामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली। याचबरोबर अमरावती शहरात रुजू झाल्यापासून आतापर्यंतच्या कार्यकाळावर एक धावता प्रकाश झोतही टाकला। त्याचबरोबर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पत्रकार हा पोलीस विभागाला कसा सहाय्यक आहे याबद्दलही सांगितलं। जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी चर्चा शर्ते शेवटी पोलीस आयुक्तांचे आभार मानले। यावेळी शहरातील बहुतांश पत्रकार मीट द प्रेस कार्यक्रमाला उपस्थित होते। काही काळ सुरू केला आणि मला प्रथम आपल्या मला वाटतं वर्ष सुरू व्हायच्या वर्ष संपायच्या आधी तुम्ही सुरू केला। अनिल अग्रवाल आपले अध्यक्ष, वरिष्ठ सर्व आणि संघाचे सर्व पदाधिकारी आपण मीट द प्रेस हा कार्यक्रमानिमित्त प्रत्यक्ष भेट देतो, तसं आपण सर्वांनाच नेहमी भेटत असतो। अनेक ठिकाणी पत्रकार परिषद असेल किंवा औपचारिक अनौपचारिक बऱ्याचदा भेटी होतात। विशेषतः आमच्या क्राईम रिपोर्टर्स सोबत तर माझी भेट होतीच, पण मीडियाचे रिपोर्टर्स आहेत, प्रेस सिनियर आणि वरिष्ठ पत्रकार किंवा संपादक मंडळी यांच्याशी सुद्धा अनेकदा चर्चा होत असते विविध विषयावर। तर मला वाटतं 2 वर्ष मी या ठिकाणी आता ऑलमोस्ट होत आलेले आहेत। मागील डिसेंबर 22 मध्ये मी जॉईन केलं होतं, शेवटी डिसेंबर महिन्यात CP अमरावती। आणि मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक आपण इथे घडामोडी पाहिल्या। विशेष करून म्हणजे यावर्षीचे लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन असे मोठे बंदोबस्त पोलीसच्या दृष्टिकोनातून फार मोठा जो बंदोबस्त म्हणता येईल आमच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यांच्याच आपल्या घडामोडी लक्षात राहण्यासारखे असतात। हे 2 इलेक्शन झालेले आहेत, लोकसभा आणि विधानसभा, जे की आपण म्हणजे मी 95 मध्ये पहिल्यांदा बंदोबस्त काय असतो त्यावेळेस मी ट्रेनिंग मध्ये होतो, त्यावेळेस मी पाहिले होते बंदोबस्त कसे असतात। आणि सुरुवात लोकसभाची 96 जानेवारी किंवा फेब्रुवारी झाली होती लोकसभा इलेक्शन। त्यावेळेस मला धुळे आणि कोल्हापूर असे 2 जिल्ह्याचं 2 फेज मध्ये झाले होते इलेक्शन, त्यावेळेस ते पाहायला मिळाले होते। तेव्हापासून आजपर्यंत अनेक वेळेस इलेक्शनचा बंदोबस्त करण्याचा योग आला आणि आता ही यावर्षी अमरावतीची इलेक्शन। तर ह्यासोबतच अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये काम करताना जो आपला अनुभव आलेला आहे, एक विदर्भातला नागपूर नंतर सर्वात महत्त्वाचं शहर आणि डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे आणि त्यातल्या शहराची आगळीवेगळी ओळख आहे। एज्युकेशन हब आहे, ॲग्रिकल्चर हब आहे, टेक्सटाईल हब आहे इथे। त्यासोबतच एक शहराचं नेचर ऑफ हे आहे की क्राईम सेन्सिटिव्ह शहर म्हणून आमच्या पोलिसांच्या दृष्टिकोनातून नेहमीच क्राईम सेन्सिटिव्ह शहर होतं आणि कम्युनल सेन्सिटिव्ह काही अशी आहे। त्यामुळे असे महत्त्वाचं शहर असल्यामुळे इथे आयुक्तालय 1998 मध्ये झालेलं आहे। तेव्हापासून आयुक्तालय झाल्यानंतर मला हा मान मिळाला की इथे पोलीस आयुक्त म्हणून काम करायचं। ज्यावेळेस आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो किंवा माझे इथे काही सहकारी माझे बॅचमेट्स इथे प्रोफेशनल होते किंवा नंतरच्या काळात USP म्हणून काम केलेलं होतं किंवा कोणी ॲडिशनल SP म्हणून, त्यावेळेस हे अमरावतीबद्दल ऐकायचं की एकदम हॉट शहर आहे किंवा एकदम काही ना काही घडामोडी होत राहतात क्राईमच्या दृष्टीने। सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं काय होतं, ते आपल्या जे पत्रकार आहेत बंधू आणि आम्ही आपल्याला माहीत असते, कारण आपण ते रेग्युलरली डील करतो, ते तुमच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने आपण ते हाताळत असतो। त्यामुळे ती अशी ओळख होते की शहर फार सेन्सिटिव्ह आहे, फार नेहमी टेन्शन राहतो, क्रिमिनल टेन्शन असतो, क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज असतात। ज्यावेळेस मी इथे जॉईन झालो नागपूर शहरामध्ये, नागपूर शहरात 2 वर्ष ॲडिशनल CP म्हणून काम केलं होतं। 2000 कोविडच्या काळामध्ये जॉईन झालो होतो तिथे आणि
वर्ष तिथे 20, 21 आणि 22 असे जवळपास 2.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी नागपूर शहरात काम करताना ज्यावेळेस अनुभव आला तर ते नागपूर अमरावतीचा एक म्हणजे जसं अमरावती मिनी नागपूर आहे असं मला वाटतं टाईमच्या दृष्टीने. म्हणजे नागपूर एक मेगा सिटी आहे तर त्याची छोटी इमेज असते ती नागपूर शहराची तशीच सेम पॅटर्न ऑफ क्राईम आहे, सेम पॅटर्न ऑफ लोकांचं पण बऱ्याचदा जे आहे लँग्वेज असेल राहणीमान आहे तर ते अमरावती आणि नागपूरमध्ये मला जास्त डिफरन्स नाही जाणवला. नाही नागपूर हेवी क्राईमच्या ठिकाणी काम करून आल्यामुळे इकडे मला सुरुवातीला जाणवलं की त्याच्या कंपॅरिझनमध्ये वाईट हे आहे ते त्यामुळे इथला जो सुरुवातीपासूनच आणि अमरावतीबद्दल नागपूर असल्यामुळे तिथे माझे जे सीपी होते अमितेश कुमार त्यांच्याकडून आणि अधिकाऱ्यांकडून बऱ्याच माहिती मला मिळाली होती की कशा प्रकारे काम करता येते आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. तो अनुभव मला निश्चितच इथे काम करताना ॲज अ युनिट कमांडर ज्यावेळेस आपण ॲडिशनल सीपीओ काम करतो त्यावेळेस युनिट कमांडर वेगळे होते त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना काही दबाव जो असतो ॲज अ इन्चार्ज तो दबाव एवढा नाही राहतो जेवढा इन्चार्जवर असतो. तो इथे आल्यावर वेगळं जाणीव आणि जबाबदारी जी आपल्यावर असते ॲज अ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन हेड ऑफ द युनिट ते दबाव वेगळा असतो आणि तो सगळ्यांना आम्ही वी आर आन्सरेबल टू गव्हर्नमेंट डी जी ऑफिसला सगळ्यांना जे आहे ते काही झालं तरी आपण रिस्पॉन्सिबल असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे ही दबाव वेगळा असतो. या सगळ्या याच्यामध्ये हँडल करताना अनेक वेळेस आपल्याशी इंटरॅक्शन झालं आणि बरेच वरिष्ठ पत्रकार असेल वरिष्ठ ज्युनियर पत्रकार आहेत क्राईम रिपोर्टर्स आहेत सगळ्यांशी एकदम बोलताना इंटरॅक्शन करताना जी काही माहिती मिळायची शहराच्या बद्दल शहराच्या कॅरेक्टरबद्दल शहरातल्या विविध भागात काय घडामोडी होतात किंवा कोण कसा आहे याची माहिती जास्तीत जास्त मला पत्रकार शिवाय कोणी सांगू शकत नाही. त्यांच्यामुळेच मला चांगली माहिती मिळायची की कसं आहे कुठे काय होऊ शकतो आणि काय होतं. तर हे खऱ्या अर्थाने मला ज्यांनी साथ दिली ते आपणच दिलेली आहे सर्वांनी ते सक्सेसफुली मला वाटतं 2 वर्ष मी जे विदाऊट एनी कंट्रोवर्सी आणि विदाऊट एनी मेजर काही होता काम केलेलं आतापर्यंत ते आपल्या सहकार्यामुळेच केलं असं मला त्याची जाणीव आहे. कारण शेवटी यू आर ऑल्सो आईज अँड इयर्स ऑफ द सोसायटी. तुम्ही जेवढं बाहेर ॲज अ न्यूट्रल अंपायर आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बाहेर असता तुमच्या माहितीवर चांगल्या प्रकारे पोलिसिंग कशी करता येईल याचा मी सतत विचार करत होतो आणि आपले इनपुट्स मला नेहमीच कामाला आले. त्याच्यामध्ये मग क्रिमिनल सिच्युएशन हँडल करणे असेल मोठी निवडणुका असतील गणेश उत्सव रामनवमी जयंती आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या व्यतिरिक्त नागपुरी गेट परिसरातले काही निवडणुका असतील शहराचा जो कॅरेक्टर वेगळ्या एरियातला आहे स्पेसिफिक आहे फिजलपुराचा वेगळा आहे नागपुरी गेट वेगळा आहे भंडेरा वेगळा आहे राजापेठ म्हणजे हे सगळं समजायलाही वेळ लागतो सगळ्यांना. कोणी नवीन अधिकारी आला जरी दिसायला 10 पोलिसांचं छोटं युनिट जरी वाटलं जसं ग्रामीणमध्ये 30 पोलीस स्टेशन हे 10 पोलीस स्टेशनचा लोड आणि 10 पोलीस स्टेशनचा क्राईमचा जो हे आहे होण्याचं प्रमाण आहे त्या 30 पोलीस स्टेशनच्या एवढंच बरोबरीला आहे. जोग्राफिकल एरिया जरी कमी असेल तरी ॲज कम्पेअर्ड टू अमरावती ग्रामीण जो लोड आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे ते समजून घेणे त्याच्यावर वर्कआउट करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे 2 वर्षात कुठली मेजर कंट्रोवर्सी न होता मेजर प्रॉब्लेम न होता मी हँडल करू शकलो. मग कम्युनल प्रॉब्लेम काही होण्याच्या वर जो होते ती सुद्धा जागीच थांबू शकलो. इतर नागरिक इथले फार कोऑपरेटिव्ह आहे. तुम्ही माझ्या संपर्कात आले सगळे राजकीय व्यक्ती असतील किंवा व्यापारी वर्गातले असतील सोशल वर्कर असतील सामाजिक क्षेत्रातले असतील शिक्षण क्षेत्रातले सगळे अनेकांनी कॉन्ट्रिब्युशन दिलेले आहेत आणि अनेकांचे चांगले इनपुट्स मिळायचे आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि निश्चितच
हे आहे की आपण किती देतो रिस्पॉन्स, त्याच्यावर ते रिस्पॉन्स मिळतो. मला माझ्या अनुभवामध्ये सगळ्यांनी चांगलाच रिस्पॉन्स दिलेला आहे. जी कुठल्याही घटना झाली असतील तर तात्काळ आम्ही हाताळू शकतो आणि सिच्युएशन कंट्रोल करून शहरामध्ये जो एक वातावरण ठेवायचं असतं शांततेचं आणि पीसफुल एन्व्हायरमेंट असेल. शहरातले वेगळे चॅलेंजेस आहेत, ट्रॅफिकचा वेगळा चॅलेंज आहे, क्राईमचा वेगळा चॅलेंज आहे, किंवा सेन्सिटिव्ह विषय असतात, महिला सुरक्षा आहे, मुलांची सुरक्षा आहे, ह्या सुद्धा सेन्सिटिव्ह गोष्टी असतात. ह्या सुद्धा एक वेळेस संवेदनशीलपणे हाताळावं लागतं. ते हाताळताना विविध कार्यक्रम केले, लोकांशी इंटरॅक्शन करणे, लोकांमध्ये जाणे, त्यांना अवेअरनेस वाढवणे, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अनेक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. अवेअरनेस प्रोग्राम्स वाढवले, इंटरॅक्शन वाढवले. सोबतच पोलीस जे डिपार्टमेंट आहे त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं झालं पाहिजे, सुविधा कसे वाढले पाहिजे चांगल्या, आणि पोलिसांच्या राहण्याचा प्रश्न असेल, रेसिडेन्शियल क्वार्टर्सचा किंवा त्यांच्या वेलफेअर ॲक्टिव्हिटीजचा, आणि पोलीस स्टेशन्समध्ये वर्किंगसाठी जे काही चांगलं एन्व्हायरमेंट तयार करता येतो याच्यासाठी सुद्धा वेळोवेळी प्रयत्न करून DPDCचे फंड्स असतील, शासनाचे फंड्स असतील, सगळ्या गोष्टीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये लक्ष द्यावं लागायचं. आणि बऱ्यापैकी आता काम त्याचे लागलेले आहेत लाईनवर. पोलीस क्वार्टर्सची खूप मोठा प्रोजेक्ट जो आहे 260 क्वार्टर्सचा काम सुरू आहे. जवळपास 60% काम झालेलं आहे. पुढच्या वर्षी दिवाळीच्या आधी क्वार्टर्स सुद्धा मिळतील नवीन पोलीस आमच्या लाईन्समध्ये. प्रशासकीय इमारती आता पोलिसिंगचे जे जीर्ण झालेले आहेत, जुलै पोलिसिंग ती सुद्धा बांधकाम, म्हणजे अशा अनेक गोष्टी लाईनवर आलेल्या आहेत. आणि मोठा एक प्रोजेक्ट मला जो आहे मी आल्यापासून प्रयत्न करतो, CCTV प्रोजेक्ट अमरावती शहरात लागले पाहिजे CCTV. तर हे सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयात त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. हे सुद्धा मला वाटतं आता गव्हर्नमेंट फॉर्मेशन झाल्यामुळे आता त्याला गती येईल. आणि जसं शासनाने पॉझिटिव्हली त्याचं अनाऊन्स केलं होतं विधानसभेत, त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये CCTV प्रोजेक्ट हे सँक्शन होईल अमरावती शहरात. ज्याच्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट आणि शहर सुरक्षा हे दोन्ही जे डिजिटल मॅनेजमेंट आपल्याला करता येईल शहराचं, त्या दोन्ही कंट्रोल रूम सुद्धा त्याच्यात सुविधा केलेली आहे. तर त्या कंट्रोल रूममध्ये बसून पूर्ण शहराची जी आहे आपल्याला CCTV मॉनिटरिंग करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला क्राईम कंट्रोल असेल, वाहतूक सुरक्षा असेल, इतर जे प्रिव्हेन्शन असेल, कुठल्याही डिझास्टरच्या वेळेस पूर आला किंवा काही घटना घडली तर त्यावेळेस सुद्धा CCTV वरून ते मॉनिटर करता येईल. अशा तो जो प्रोजेक्ट आहे मोठा तो पण सँक्शन झाला पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन होईल पुढच्या वर्षी ज्या गतीने ते काम चालू आहे. या गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत. बाकी तर आपल्याला माहित आहे आवडलं. सर, माझा एक प्रश्न असा आहे, पोलीस खात्यात हेड म्हणून काम करत असताना पॉलिटिकल प्रेशर किती असतं? कसे हाताळतात? पॉलिटिकल प्रेशर बरेचदा असतो. प्रेशर म्हणजे माझा असा, आम्ही जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून आम्हाला चांगलेच गुरु भेटले होते पोलीस म्हणून. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की कधी प्रेशर म्हणून त्याला समजायचं, कारण पॉलिटिशियनलाही त्याचं स्वतःचं प्रेशर असतो, म्हणजे त्यालाही ते परफॉर्म करायचं असतं. त्यांनाही आपला जो त्यांचा जो कोणी सब्जेक्ट असतो त्याला सॅटिस्फाय करायसाठी त्यांना बोलावं लागतं. आणि शेवटी लोकप्रतिनिधीला लोकांचे प्रश्न मांडायचा अधिकार आहे, त्यांचा हक्क असतो, त्यामुळे ते आपल्याला सांगतात. त्यामुळे त्याला आपण प्रेशर म्हणून घ्यायचं किंवा आपलं काम म्हणून घेतलं पाहिजे हे आपला बोलायचा दृष्टिकोन. प्रेशर असतो, हा दोन प्रकारचे वेगळे प्रेशर आहे. एक लेजिटिमेट आमचं काम आहे ते आम्ही केलंच पाहिजे, ते करत नसेल तर ते प्रेशर करू शकतो. दुसरं काही प्रेशर असेल किंवा इलिगल काही कोणी ऑर्डर दिली की याला सोडून दे, त्याला पकडून नका, याच्यावर कारवाई करा, याच्यावर करू नका, असं कोणी म्हणत असेल त्याच्यामध्ये कधी कायदेशीर बाबत जे आहे तीच महत्वाचं असते, तेच केलं पाहिजे असं मला वाटतं. अशी बोल येतात नाही आहे पॉलिटिकल व्यक्तीला तुम्हालाही माहिती आहे, त्यांना भाग असतो.
अमरावती कमिशनरेटमध्ये स्टाफची खूप कमतरता आहे असं आम्ही 10 वर्षांपासून सातत्यानं पाहून आणि बातम्या प्रकाशित करतो. हे याच्याबद्दल सध्या परिस्थिती काय आहे म्हणजे अमरावती कमिशनरेटमध्ये? पोलीस स्टेशन जे संख्याबळ आहे आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांना की 10 पोलीस स्टेशन आपल्या शहरात आहेत आणि ते अनेक वर्षांपासून त्याची जी आहे संख्या वाढली पाहिजे शहरात. आम्ही 3 प्रस्ताव पाठवलेले आहेत. आता त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही मंत्रालयाला लिहितो. या लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती केलेली आहे, ते सुद्धा त्यांच्या लेवलवर पाठपुरावा करतात. पण मला वाटते जे शहरात आता 3 ॲटलिस्ट पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे, ज्याच्यामुळं शहराची लोकसंख्याही वाढलेली आहे आणि एरिया खूप मोठा वाढलेला आहे. जसं आता गाडगेनगर पोलीस स्टेशन आहे आपलं, ते गाडगेनगरचा एरिया म्हणजे नवसारी ते वडगावच्या हनुमान मंदिरच्या त्या गेटपासून तर तपोवनपर्यंत येतो. म्हणजे एवढा मोठा एरिया एकट्या पोलीस गाडगेनगरने हँडल करतो. किंवा नांदगाव पेठ पोलीस स्टेशन आहे, पण त्याच्याकडे ते कठोरा भागाचा परिसर आहे. तर असे जे गोष्टी आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी तिथे तिसऱ्या पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. तिथे तपोवन पोलीस स्टेशन म्हणून आम्ही प्रपोज केलेला आहे. त्याच्यामध्ये तो तपोवनचा परिसर येईल, अर्जुन नगरचा भाग येईल आणि जो नांदगाव पेठ कठोराचा भाग आहे तो गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये घेतला. कारण लाडगाव आणि त्या लोकांना नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला जाण्यासाठी त्रास होतो. बऱ्याचदा तो लोक म्हणतात साहेब 4 व्हीलरवाल्यांना टोल नाका टोल भरून जावं लागायचं. तो एक त्यांना आर्थिक भोगतान सुद्धा बसतो. ह्या गोष्टी आहेत डिफिकल्ट लोकांची. इकडे पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे, इकडे साईनगर पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे, कारण तिकडे एरिया वाढलेला आहे. आणि MIDC पोलीस स्टेशनने प्रपोज केलं, त्याच्यामध्ये तो हायवेच्या त्या भागात जो आहे महादेवपुरी मानखेडा परिसर तो सगळा एक MID पोलीस स्टेशनचा झाला. असे 3 तरी पोलीस स्टेशनची गरज आहे. त्याच्यामुळे मॅनपॉवरही वाढेल. ते पोलीस स्टेशनला 150 तरी स्टाफ वाढला तर 300 ते 400 पोलीस वाढले तरी पोलीस स्टाफची कमी होईल आणि इफेक्टिव्ह पोलिसिंग होईल. सोशल मीडिया ऍक्टिव्ह आहे, सर्वांच्या हातात मोबाईल कॅमेरा आहे. तो जो तुम्हाला धाकतो अपेक्षित आहे तो पोलिसांना दाखवता येत नाही. ऑफिशियली किंवा जे इलिगली पोलीस पूर्वी काही रस्त्यावर त्यांना मारले असेल, कोणी गुंडागिरी करत असेल तर रस्त्यावरच उठबशा काढायला लावायचे किंवा रस्त्यावरच जुन्या काळातलं आपल्याला माहित आहे की लांब केस वाढवून गेल्याचे कटिंग करून टाकली, केस कापले जायचे. असे जुन्या काळात उदाहरण आपण पाहिलेले आहेत. अशा करता येत नाही, करतही नाही, म्हणजे केलंही नाही पाहिजे. ते ह्युमन राईट्स व्हायलेशन होतो त्याच्यामध्ये आहे. आणि लोकांना आपले कर्तव्याने अधिकार सुद्धा बऱ्यापैकी समजलेले, त्यामुळे पोलीस कुठला इलिगल वागत नाही आणि वागू शकत नाही, ही गोष्ट आहे. कायदेशीर धाक असलाच पाहिजे. कायदा मोडला तर गुन्हा दाखल होईल आणि आपल्यावर प्रोसिक्युशन होईल, हे लोकांना जे आहे ह्याचा धाक पाहिजे. कारण बऱ्याचदा काय झालेलं आहे गुन्ह्यांच्या बद्दल म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की काही गुन्ह्यांमध्ये पूर्वी पोलीस अटक करायचे आणि अटक करायचे अधिकारी होते. पुन्हा मारामारी जरी झाली 324 गुन्ह्यामध्ये पोलीस लॉकअपमध्ये टाकून द्यायचे. किंवा कुठे जुगार रेड केली, कुठे दारूची रेड केली तरी दारू विकणाऱ्याला लॉकअपमध्ये टाकायचे, जुगार खेळणाऱ्यांनी लॉकअपमध्ये टाकायचे. पण ज्यावेळेस हे सेक्शन 41 मध्ये इम्प्रूव्ह झालं CRPC मध्ये 7 वर्षाच्या खाली ज्याच्यामध्ये शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस अटक करू शकत नाही विदाऊट एनी लिगल पर्पज. 41च्या याच्यामध्ये आहे तर काही याच्यामध्ये न्यायालयाची परवानगी सुद्धा घेणे आवश्यक आहे. 41चं नोटीस द्यावं लागतं. अशा ह्या सगळ्या लिगल प्रोव्हिजन झाल्यामुळे लोकांना माहिती आहे की काही काही गुन्ह्यांमध्ये जसं तुम्ही जुवेनाईलचा इश्यू काढला, लोकांना अशी समज झाली जुवेनाईलला पोलीस पकडत नाही किंवा पकडू शकत नाही. कायद्यामध्ये कशी तरतुदी आहेत की जुवेनाईल मुलांना पोलीस स्टेशनला आणू नये, जे काही लिगल कारवाई करताना जे काही रिस्ट्रिक्शन आहे, पालक पाहिजे किंवा मोठा व्यक्ती पाहिजे, त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे उभा केला पाहिजे, त्यांच्या आदेशांमुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही, त्यांना गुन्हेगार हा शब्द सुद्धा वापरता येत नाही. म्हणजे अशा सगळ्या कायद्यामध्ये तरतुदी आलेल्या आहेत. त्यामुळे ते जुवेनाईल जे आहे 16 ते 18 वर्षाच्या वयोगटातले मुलांकडून असे काही क्राईम घडले तरी त्यांना त्याचा टेक्निकल त्यांना हे आहे की पोलीस अटक करू शकते. अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की आपण जसं म्हणतात की धाक नाही, असं मला वाटतं धाकचा प्रश्न नाही.
लोकांनी कायदा पाळला पाहिजे. आता जसं लोक जेवढं एक्सपेक्टेशन करतात की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, पण कायदा पाळणारे म्हणजे म्हणणारे सुद्धा कायदा पाळत नाही हे तेवढं सत्य आहे असं मला वाटतं. बरेचदा आपण सगळ्याच व्हेकल्स पासून गुन्हा करेपर्यंत लोकांना स्वतः जोपर्यंत त्यांच्या अनुभव येते त्याला कळत नाही की आपण गुन्हा केला. कायदा सर्वांनी पाळलाच पाहिजे, त्याचा हे दान पाहिजे. सर आपण अलीकडच्या काळामध्ये जे काही गुन्हे दिसत आहेत त्यात साधारणतः टीनेजर किंवा अल्पवयीन मुलांचा सहभाग जास्त दिसतोय आणि विशेषतः शहरातले काही पॉकेट्स असे आहेत जिथं साधारणतः तिथे गुन्हेगारी करणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. अशा प्रकरणावर नुसतं कायद्याचा धाक दाखवून होणार तर याच्यासाठी काही पोलिसिंगच्या व्यतिरिक्त किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन पुढे बाहेर जाऊन शासन स्तरावर म्हणा समाजाच्या स्तरावर म्हणा काही वेगळं ऍक्टिव्हिटी करता येऊ शकतं का किंवा त्यासाठी काही लपवून आहे तसे आपण प्रयत्न केलेले आहेत आणि काउन्सिलिंग मेन आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जिथे जिथे जुवेनाइल्स आहेत जे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर पालकांचं काउन्सिलिंग आणि त्याच्यावर त्या मुलांचं काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आणि बरेचदा गुन्हे करतात हे लहान मुलांकडून करून घेतात किंवा करतात हे याच्यामुळे जो त्याच्यावर एक प्रेशर आहे समाजात. म्हणजे आजकाल असं ते सोशल अँगल जास्त आहे. प्रत्येकाला वाटतं की ते त्याच्याकडे सर्व सुविधा पाहिजे, मोबाईल पाहिजे, त्याला बाहेर फिरायचं आहे, त्याला चांगलं सगळं पाहिजे. ते एक प्रेशर आलेलं आहे यंगस्टर्समध्ये. ते सुद्धा प्राप्त करण्यासाठी काही लोकांकडून गुन्हा होतो किंवा त्याच्या आई वडिलांच्या जे काही लोअर इन्कम ग्रुपमधले पालक असतील किंवा जे लोअर मिडल क्लास म्हणजे ज्यांचं इन्कम कमी आहे पण पालक दिवसरात्र मेहनत करतात अशा पालकांच्या मुलांकडून जास्त असे गुन्हे होताना दिसलेले की ते त्यांच्यावर कंट्रोल नाही, पॅरेंटल कंट्रोल नाही किंवा काही समाजाचा कंट्रोल नाही आणि मग त्यांना काही कोणाला व्यसन लागलेलं आहे किंवा कोणाला बाकीच्या जे वस्तूचाही पाहिजे त्याला ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडून गुन्हे झालेले आहेत. आणि एक परफॉर्मन्स प्रेशर असतो सोसायटीमध्ये की मला मी या एरियात राहतो, मला कोणी काही म्हणलं तर मी त्याचं कसं रिटॅलिएट करणे किंवा बदला घेणे असे जे त्याच्यात भरलेला असतो ह्या गोष्टीवर कंट्रोल करणे आवश्यक आहे सोशली आणि दोन्ही बाजूने. पण त्याच्यात प्रयत्न केलेच पाहिजे, करत आहे. पण हे प्रेशर त्यांच्यावर नाही म्हणजे सोसायटीमधून जे प्रेशर पाहिजे अशा मुलांवर असणे आवश्यक आहे. पण ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत बऱ्यापैकी. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्या शहरामध्ये काही मर्डरच्या घटना ज्याच्यात आपल्याला लक्षात आलं की लहान मुलांचा वापर झाला किंवा लहान मुलांनी गुन्हे केलेले ते काही पॉकेट्समध्ये आपण आयडेंटिफाय केले, त्यांच्यावर नाव आयडेंटिफाय केले, त्यांच्या वडिलांना आई त्यांच्या पॅरेंट्सला बोलून काउन्सिलिंग केलेलं आहे. त्यांना सुद्धा काउन्सिलिंग केलेलं आहे. तर त्यांना सपोर्ट करणाऱ्या व्यक्तींवर आपण तसे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तर ते पिअर प्रेशर जो असतो त्यांच्यावर परफॉर्मन्स करायचा आणि हे सगळ्या प्रत्येक गोष्टी त्यांना पाहिजे कमी वयातच. त्यावेळेस जिल्ह्यामध्ये 5 डिवाइस फिरायचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. साऊथला 2 आणि नॉर्थला 3 होते. साऊथला 3 होते सिरूरच्या आयडीपल्ली आणि आयडी सेंटर दक्षिण गडचिरोलीचं मोठं सेंट्रल पॉईंट होतं. त्यामुळे माझ्याकडे खूप मोठे जबाबदारी पण होती ऑपरेशन्स राबवायची. अँटी नक्सल ज्यावेळेस मी अँटी नक्सलमध्ये काम केलं ते एकदम मेमोरेबल आहे. ते अँटी नक्सलमध्ये काम करताना म्हणजे आपण पोलीसमध्ये असून सुद्धा पॅरामिलिटरी फोर्स सारखं काम केलेलं आहे. जंगल पेट्रोलिंग असेल, 5-5 दिवस जंगलात पेट्रोलिंग करून लॉंग रेंज पेट्रोलिंग असेल शॉर्ट. आणि त्यावेळेस 98 मध्ये जेवढे सुविधा नव्हत्या गडचिरोलीत आता खूप झालेल्या आहेत. पोलीस स्टेशन शेडमध्येच राहायचे. त्या काळात जो काम केलेलं तो एकदम अत्यंत आताही मेमोरेबल आहे. गडचिरोली जिल्ह्यात काम केलेलं 2.5 वर्ष तिथे काम केलं होतं. USP म्हणजे फील्डवरच जाऊन काम करावं लागायचं त्यावेळेस. आणि खूप पेट्रोलिंग केली आणि अँटी नक्सल ऑपरेशनमध्ये जे भाग घेतला त्यावेळेस निश्चितच मेमोरेबल आहे. दुसरे मला मेमोरेबल होतं मी अँटी टेररिझम स्क्वॉडमध्ये औरंगाबादला SP होतो 2010 ते 2000. ATS औरंगाबादचं ज्युरिस्डिक्शन पूर्ण महाराष्ट्र होतं. म्हणजे मुंबई शहर सोडून
मुंबई कोकण बेल्ट सोडला तर माझ्याकडे पुणे युनिट, नाशिक युनिट, औरंगाबाद, नांदेड, अकोला आणि नागपूर असे सगळे 6 युनिट्स माझ्या अंडरमध्ये होते. त्यावेळेस पुन्हा SP नव्हतं. तर त्यावेळेला 2010 ते 14 आपल्या सगळ्या लोकांना माहीत असेल की अनेक बॉम्बस्फोटच्या घटना घडल्या होत्या. पुणे शहरात सगळी रोडवर ब्लास्ट झाला, त्याच्या आधी जर्मन व्यक्ती ब्लास्ट झाला होता आणि मुंबई शहरात जगबुरी भाऊ गल्लीमध्ये एक मोठा ब्लास्ट झाला होता. आणि त्यापूर्वीचे सुद्धा काही अंडर इन्व्हेस्टिगेशन होते. मालेगाव ब्लास्ट असेल किंवा मुंबईचे ट्रेन ब्लास्ट, आणि पुण्याचा तपास करण्याचा जवळून मला योग आला. आणि त्यावेळेस माझ्या मराठवाडा एक केंद्र झालं होतं. म्हणजे औरंगाबादला राम सोनकेस आपण ऐकलेच होतो. त्याच्यामध्ये 34 त्यांनी वेपन पकडले होते, AK-47 आणि ग्रेनेड वगैरे. बीडचं खूप 7-8 लोक जे अबू जिंदाल आपलंही आपण नाव ऐकतो, ते सगळे मोठा ग्रुप होता. त्यावेळी मराठवाडा एक मोठं केंद्र झालं होतं. तेव्हा औरंगाबादला SP ची पोस्ट करण्यात आली होती आणि ते काम करताना 10 ते 14 मध्ये अनेक कारवाया झाल्या. माझ्या कारकिर्दीमध्ये 28 व्यक्तींना मी UAPA खाली अटक केली होती, अँटी टेररिझम लॉ. 28 टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करणारे व्यक्ती अटक झाले होते आणि एक एन्काउंटरही झाला होता माझ्या हाताने औरंगाबादमध्ये. त्याच्यामध्ये एक आतंकवादी ग्रुपमधला सिमीचा एक व्यक्ती फायरिंगमध्ये गेला होता आणि 3 लोक पकडले होते आम्ही जेवून. त्याच्यामुळे आमचं म्हणजे मोठं काम झालं होतं. एक अकोला भागात सुद्धा त्यांनी जे जाळं पसरवायचा प्रयत्न केला होता तो, आणि औरंगाबाद खूप मोठा ब्रेक लागला होता त्याच्यावर. सिमीच्या बँड सिमी होते, त्यांनी ह्या भागात खूप मोठं जे खंडगाचं मॉड्यूल होतं, ॲक्च्युली खंडगामध्ये खूप मोठे ग्रुप होते, त्यांनी इकडे खूप मोठं जाळं पसरून इकडे ॲक्टिव्हिटीज करायचं त्याचं प्लॅनिंग होतं. त्याला चेक बसला. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघटनेमध्ये आपण आलात, आपला आभार व्यक्त करतो. आणि काही कारणास्तव म्हणण्यापेक्षा पत्रकारांची विविध विषयावर तात्कालिक असलेली व्यस्तता याच्यामुळे हा मीट द प्रेस थोडंसं खंड पडलं होतं. आणि 3 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. आणि इथे जे आले ते मोठे झाले. चंद्रशेखर आझाद झाले होते, आता ते MP झाले मेंबर ऑफ पार्लमेंट. काही लोक आले नंतर ते आमदार झाले. म्हणून मी आपल्याला विचारलं, आपण आयजी म्हणून केव्हा इथे होणार? 2 वर्ष झालेले आहेत आणि प्रोटोकॉल असं म्हणतो की 2 वर्षानंतर बहुतेक पोलीस आयुक्तांची भरती होते. पण ही जी मीट द प्रेस झालेली आहे ती अधिकाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी झालेली आहे. ती पत्रकार अधिकाऱ्यांसाठी येत नाही. महानगरपालिका आयुक्त इथे येऊन गेले, कलेक्टर साहेबांना आम्ही प्रयत्न करत आहोत. आपली मीट द प्रेस जवळपास 1 तास चालली आणि 1 तासात आमचं खूप प्रयत्न होतं की तुम्हाला अडचणीत आणावं, पण तुम्ही काय अडचणीत आले नाही. आम्ही गुगली पण तुम्ही साईडनं जाऊन दिली. आणि 2 वर्ष तुम्ही कसे घालवले आज तुम्ही पुन्हा 1 तासात हे सगळं सिद्ध केलं. आणि ह्या भूतांच्या गावात 2 वर्ष तुम्ही नॉन कॉन्ट्रोवर्शियल काढले. हा आम्ही म्हणतो कॉर्पोरेशन आणि पोलीस कमिशनरेट यांच्यासाठी हे सगळ्यात अवघड गाव आहे. 3 मतदारसंघ जवळपास पोलीस कमिशनरेट 3 येतात ना साहेब, 2.5 मतदारसंघ अमरावती, पनवेल आणि तिवसा, 2.5 मतदारसंघ आपल्या हाती येते. कर्मचाऱ्यांची खूप कमतरता आहे आम्हाला माहित आहे. तुम्ही इथे डिस्क्लोज करणार नाही, तो आपला आजचा विषय नाही. आणि इतक्या शॉर्ट कर्मचाऱ्यांमध्ये आपण हे सगळं चालवलं. माझा एक प्रश्न आता पणेंनी विचारला, आणखी विचारला, समाज मनात पेशन्स कमी होताना दिसत आहे. या सगळ्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हे अनुभव होत आहेत, प्रत्येक प्रोफेशन मध्ये असणाऱ्या माणसाला हे अनुभव होत आहेत. आणि याच्यामुळे मागील एका महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात योग म्हणा, संयोग म्हणा किंवा दुःखदायी योग म्हणा, काही तिथे 8 ते 10 मदत झाले. आणि सगळे मला ते बिलो 30, बिलो 25 वयाच्या युवकांनी केले. आम्ही असा काळ कधी त्याच्याबद्दल बघितला नाही 30 वर्षात.
आणि अमरावतीसाठी ही गोष्ट काही चांगली नाही. येणाऱ्या दिवसात ती कशा प्रकारे पटरीवरील सुरळीत होईल आणि किंवा सुधरेल याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आपला पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि ही आशा बाळगतो ज्या प्रकारे पत्रकारांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात आपण 2 वर्ष घालवले, पुढचं 1 वर्ष पण आपण अशाच प्रकारे घालवावं. आणि फक्त ऑफिस चेंज झालं तर काही हरकत नाही. आम्ही त्या ऑफिसने या ऑफिसमध्ये येऊ, आम्हाला काहीच हरकत नाही. त्या ऑफिसमध्ये आलो तर आणखीन आनंद होईल. या ऑफिसमध्ये आलो तर काही आम्हाला काही हरकत नाही. आणि मला असं वाटते 30 वर्ष मला झाले. 30 वर्षात पत्रकारांचे तुमच्यासोबत जितके चांगले संबंध राहिले, इतके चांगले संबंध मला वाटतं याच्या अगोदर कोणत्या पोलीस आयुक्तांसोबत राहिले नाही. त्याच्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आशा बाळगतो की अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या सभागृहात वाटतं तुमची याची 4थी वेळ आहे, 4थी वेळ आहे कार्यक्रमात. पुन्हा आपण इथे यावं. आपण आलात. पत्रकारांचा पण आभार व्यक्त करतो. आपला पत्रकारांचा व्यक्त करण्याची ही काही पद्धत व्यवस्थित नाही, पण आपला मी आभार व्यक्त करतो. सर्वांतर्फे आपला आभार व्यक्त